नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ससून महाविद्यालय पुणे याची जी एक्झाम झालेली आहे त्याच्यामधलं जे पद आहे ते चतुर्थ श्रेणी सेवक या पदाचा कट ऑफ किती लागू शकतो प्रत्येक कॅटेगरीनुसार, आणि त्याच्यासाठी एकूण जागा किती होत्या, त्याच्यानंतर एकूण अर्ज किती आलेले होते, पर सीट कॉम्पिटिशन किती असू शकतं आणि परीक्षेला हजर विद्यार्थ्यांची संख्या किती होती याची माहिती आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जसं की आपण स्क्रीनवरती पाहत आहात चतुर्थ श्रेणी सेवक, तर चतुर्थ श्रेणी सेवक या पदाला एकूण 36 इतक्या वॅकन्सी होत्या आणि या 36 वॅकन्सीसाठी जवळजवळ 2340 इतके विद्यार्थी फॉर्म भरलेले होते. 2340 इतक्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते. म्हणजेच आपण याचा जो परसेंट कॉम्पिटिशनचा रेशोचा विचार करायचा झाल्यास 2340 भागिले पदे आहेत 36, याचा जर भागाकार केला तर बघा याच्यामध्ये 2340 भागिले 36 या पदांचा भागाकार केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो आकडा दिसतो तो या ठिकाणी 65 दिसत आहे. म्हणजेच हे जे 65 आहे ते पर सीट कॉम्पिटिशन आहे. तर इतर पदाच्या तुलनेमध्ये या पदासाठी असणार जे पर सीट कॉम्पिटिशन आहे ते कमी प्रमाणामध्ये होतं, जसं की कक्षेत सेवक असेल, क्षेत्रीय सेवक असेल किंवा इतर पदे, तर बरंच कॉम्पिटिशन कमी होतं 65. तर याच्यामध्ये आपण एक साधारणपणे विचार करायचा झाला जवळजवळ 30% विद्यार्थी किंवा 25% विद्यार्थी हे ॲबसेंट राहतात. त्यामुळे हा जो परसेंट कॉम्पिटिशनचा जो रेशो आहे तो 65 वरून पुन्हा खाली होऊन या ठिकाणी 50 पर्यंत होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बघूया कट ऑफ किती जाऊ शकतो. तर याच्यामध्ये अनुसूचित जाती यासाठी एकूण 2 जागा होत्या आणि याच्यामध्ये एक पद हे सर्वसाधारणसाठी आणि एक महिलेसाठी होतं. तर याच्यामध्ये कट ऑफ हा याचा 180+ जाऊ शकतो आणि महिला उमेदवारांचा कट ऑफ हा 160+ जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं जे कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो एस टी कॅटेगरी. बघा, एस टी कॅटेगरीचा कट ऑफ एस टीसाठी सुद्धा 2 या ठिकाणी वॅकन्सी होत्या. एस टी कॅटेगरीचा जो ओपन म्हणजेच पुरुष उमेदवारांचा कट ऑफ आहे हा 164+ जाऊ शकतो. तर महिला कॅन्डिडेटचा कट ऑफ हा 150+ जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते पुढची जी कॅटेगरी आहे ते विमुक्त जाती, याच्यामध्ये फक्त एक वॅकन्सी होती, त्यामुळे याचा कट ऑफ हा 180+ जाऊ शकतो. कारण एक्झामची जी काठिण्य पातळी आहे ती सुद्धा खूपच कमी काठिण्य पातळी होती, म्हणजेच एक्झाम ही खूप सोपा पेपर होता. त्याच्यानंतर पुढची जी आहे ती भटक्या जाती याचा सुद्धा कट ऑफ हा 180+ जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती भटक्या जाती, याच्यामध्ये पण 2च पदसंख्या आहे, त्यामुळे याचा जो कट ऑफ आहे तो पुरुष उमेदवारांचा 176+ जाऊ शकतो आणि महिला उमेदवाराचा हा 170+ जाण्याची शक्यता असू शकते. त्याच्यानंतर पुढचा जो प्रवर्ग आहे तो विशेष मागास प्रवर्ग. तर विशेष मागास प्रवर्ग या पदासाठी या कॅटेगरीसाठी एक वॅकन्सी होती, त्यामुळे याचा जो कट ऑफ आहे तो 166+ जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती इतर मागास प्रवर्ग, याच्यामध्ये एकूण पदसंख्या ही 6 इतकी होती आणि 6 मधील 2 उमेदवार हे सर्वसाधारण आणि 2 उमेदवार हे लेडीज होते, त्यामुळे याचा जो कट ऑफ हा 182+ जाऊ शकतो जनरलचा आणि लेडीजचा हा 160+ जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे SEBC, याच्यामध्ये एकूण 4 पदसंख्या होती आणि याच्यामध्ये जनरल पुरुष उमेदवारासाठी 2 जागा आणि लेडीजला 1 जागा होती. तर याचा जो कट ऑफ आहे तो SEBC मध्ये जो पुरुष उमेदवार आहे त्याचा कट ऑफ हा 180+ जाऊ शकतो, तर लेडीजचा कट ऑफ हा 166 जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती SEBCला एकूण 4 पदे होती आणि याच्यामध्ये 4 पदे मधील 2 पदे हे ओपन आणि 1 लेडीचं होतं. याचा सुद्धा कट ऑफ हा 180+ पुरुष उमेदवाराचा आणि महिला उमेदवाराचा हा 168+ जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती राखीव म्हणजेच ओपन, याच्या एकूण 12 जागा होत्या, त्याच्यामधील 3 जागा ह्या जेंट्सला होत्या आणि 4 जागा ह्या लेडीजला होत्या, त्यामुळे याचा जो कट ऑफ आहे तो विचार करायचा झाल्यास या ठिकाणी ओपनचा कट ऑफ सर्वात जास्त असतो, त्यामुळे याचा कट ऑफ हा 186+ जाऊ शकतो. कारण याच्यामध्ये जनरलच्या 3 जागा होत्या आणि लेडीजचा याचा कट ऑफ हा 176+ जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण चतुर्थ श्रेणी सेवक या पदासाठी जो कट ऑफ अंदाजित आहे तो पाहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की
हा जो कटअप आहे तो एक्झॅक्टली असाच लागेल असं नाही, याच्यामध्ये प्लस मायनस 10-12 मार्क होऊ शकतात. त्यामुळे हा कोणत्याही प्रकारचा एक्झॅक्टली कटअप नाही. त्यामुळे आपण याच्यामध्ये जास्त कमेंट करायची काय आवश्यकता नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट भेटत राहतील. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.